आतापर्यंत या संबंध प्रोजेक्टची बॅकग्राऊंड आणि काय प्रश्न आहे याची मांडणी केली। आता आम्हा मंडळींनी याला शोधून काढलेले जे उत्तर आहे त्याची थोडी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो। कल्पना अशी आहे की हा प्रोजेक्ट हा कमर्शियल प्रोजेक्ट न होता एक सेवाभावी प्रोजेक्ट करण्याची कल्पना आहे। त्यासाठी तो उभा करण्यासाठी एक ट्रस्ट जो सरकार मान्य ट्रस्ट स्थापन करण्यात आलेला आहे। या ट्रस्ट तर्फे या सर्व प्रोजेक्टची उभारणी, देखभाल आणि शेवटी त्या ठिकाणी येणारी राहणारी मंडळी आहेत त्या लोकांच्या सहभागाने एक नवीन ट्रस्ट फॉर्म करून त्या डे टू डे त्या संबंध संस्थेचं रनिंग हे त्यांना सुपूर्द केलं जाईल अशी मुळामध्ये कल्पना आहे। आमच्या आर्किटेक्ट बरोबर जेव्हा आम्ही या प्रोजेक्ट बद्दल विचार करायला बसलो तेव्हा तो असं म्हणाला की जेव्हा रिटायरमेंट जे असतात ना तेव्हा त्यांना स्पेस रिक्वायरमेंटची त्यांची खूप गरज असते। त्यांना लहान जागेमध्ये कसं बसतं असं बसवू नका। तर सर्वार्थानं आम्ही याचा विचार करत असताना, लँडमार्कचा विचार करत असताना, त्यांच्या रूम्सचा विचार करत असताना, फॅसिलिटीचा विचार करताना जेवढं काही शक्य असेल तेवढं मोकळं जास्तीत जास्त जागा याचा विचार केलेला आहे। त्यामुळे मुळामध्ये प्रोजेक्ट संबंधात विचार करत असताना आम्ही सुरुवात केली होती ती 2 एकरापासून, पण नंतर लक्षात आलं की अशा स्वरूपाचा जर प्रोजेक्ट यशस्वी करायचा असेल तर त्याला कमीत कमी 5 एकराची जागा पाहिजे। या 5 एकराचं साधारण विभागणी अशी असेल की साधारण 2 एकरामध्ये रेसिडेन्शियल क्वार्टर, इन्फ्रास्ट्रक्चर, सपोर्ट सर्व्हिसेस या उभारल्या जातील आणि उरलेला 3 एकराचा जो लँडमास आहे त्या ठिकाणी मोकळी जागा फिरायला, वावरायला, ऍग्रिकल्चर करायला, व्हेजिटेबल्स करायला, फ्रूट ग्रो करायला आणि एक शांतपणे वेळ घालवण्यासाठी जो मोकळेपणा लागतो तो मोकळेपणा या 5 एकरातून या मंडळींना देण्याचा आमचा विचार आहे। साधारण प्रत्येक कुटुंबाला, कुटुंब म्हणजे आमच्या इथे येणारा जो कुटुंब असेल ते साधारण 2 व्यक्तीचं कुटुंब धरलेलं आहे। त्या कुटुंबाला त्यांची जी प्रायव्हेट जागा आहे ती साधारण 500 स्क्वेअर फूट, त्याच्यामध्ये एक व्हरांडा, एक लिव्हिंग रूम, एक छोटंसं किचन आहे ज्या ठिकाणी ते त्यांची चहा कॉफी हवी असेल तर बनवू शकतील, अगदी इमर्जन्सीमध्ये थोडं काही खायची वस्तू बनवू शकतील, पण रोजचा स्वयंपाक करण्याची एवढी सोय असणार नाही त्या ठिकाणी, कारण रोजचा स्वयंपाक हा ट्रस्टच्या किचनमध्ये बनवायचा आहे। स्त्रीला तिच्या रोजच्या पोळी भाजीपासून आपल्याला मुक्त करायची आहे त्या ठिकाणी, म्हणजे मग त्यांना त्यांचा सगळा वेळ आहे तो आनंदाने घालवता येईल। तर चहा बनवता येईल एवढं किचन, एक लार्ज साईजची बेडरूम आणि चांगल्या साईजचं टॉयलेट, एवढी सगळी फॅसिलिटी असलेलं एक 5-5.5 स्क्वेअर फुटाचं प्रायव्हेट क्वार्टर अशी असेल ज्या ठिकाणी साधारण 50 लोकांच्या कुटुंबांची व्यवस्था या ठिकाणी केली जाईल, म्हणजे 100 लोकांचं हा सेंटर असेल। ही मंडळी सर्वसाधारणपणे अशी निवडली जातील की जी आपापसात आयदर मैत्रिणी किंवा ओळखीनी किंवा नातेसंबंधांनी एकमेकांशी संबंधित असणाऱ्या मंडळींना, समविचारी असणाऱ्या मंडळींना या ठिकाणी एकत्र केलं जाईल। उदाहरणार्थ अशी अपेक्षा आहे की इथे येणारी मंडळी साधारण सेक्युलर विचाराची असावी, सर्व धर्म समभाव मानणारी असावी, कुठल्याही एका विशिष्ट धर्माचा आग्रह न करता सर्व धर्मांचा आदर करणारी असावी, अशा स्वरूपाच्या मेंबर्सनाच फक्त हा ट्रस्ट मेंबरशिप देऊ इच्छितो। कॉमन फॅसिलिटीमध्ये एक मोठ्या साईजचं किचन, मोठ्या आकाराची साधारण 65 लोक बसू शकतील एवढी डायनिंग, कॉमन लायब्ररी, कम्प्युटर सेंटर, रिक्रिएशन रूम, स्टोअर, सिक रूम आणि मेडिटेशन हॉल अशा स्वरूपाची कॉमन फॅसिलिटी डेव्हलप करण्याचा मानस आहे। सर्वसाधारणपणे सर्वत्र म्युझिक हे सकाळपासून लाईव्ह सॉफ्ट म्युझिकनी तुम्हाला जागे करावं अशी इच्छा आहे। त्यामुळे तुमच्या सर्व कॉमन फॅसिलिटीमध्ये सगळीकडे म्युझिकची सिस्टीम फिरवली जाईल आणि कॉमन म्युझिक अवेलेबल असेल, तुम्हाला नको असेल तर ते स्विच ऑफ करण्याची
तुम्हाला सोय असेल, पण ज्याला हवं असेल त्यांना एक कॉमन म्युझिक जे सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग अशा स्वरूपाचे राग असतील अशा स्वरूपाचं म्युझिक तिथे ठेवलं जाईल. त्यानंतर या मंडळींची जी तुटलेली नाते आहेत ते त्यांच्या नातवंडांशी आहेत, जे अमेरिकेत गेलेले आहेत, स्थायिक झाले आहेत, मुलांशी आहेत, त्यांना अट्रॅक्ट करता येईल अशा स्वरूपाचं काय करता येईल असा जेव्हा आम्ही विचार करत होतो तेव्हा अशी कल्पना आली की ही सगळी तुटून जाणारी मंडळी आहेत त्यांना शेवटी आपल्या ग्रामीण जीवनाची, आपल्या मातीची ओढ असते. तर आपल्या मातीमध्ये जे आपण मिस केलेलं आहे ते मिस केलेलं काय आपल्याला क्रिएट करतायत. तर इथे सर्वसाधारणपणे इथला जो ढाचा असेल तो ग्रामीण स्वरूपाचा निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा असेल. त्या ठिकाणी उदाहरणार्थ जे आर्किटेक्चर जे आम्ही करणार आहोत ते स्थानिक जे आर्ट आहे त्या आर्टला मान्यता देऊन स्थानिक क्राफ्टमन जे करू शकतात अशा स्वरूपाचं स्थानिक आर्किटेक्चर तिथं आणायचंय. 100 किलोमीटरच्या आत जे काही मटेरियल मिळू शकतं तेच मटेरियल शक्यतो वापरायचंय, ज्याद्वारे एनर्जी कॉन्झर्वेशन होईल अशा स्वरूपात. पॉवरच्या दृष्टिकोनातून शक्यतो स्वतःची पॉवर स्वतः निर्माण करण्याचा आमचा विचार आहे, ज्याद्वारे गॅस, विंड आणि सोलार या 3 एनर्जीचा वापर करून एमएससीबीची पॉवर आम्ही वापरणार आहोत, पण ती इमर्जन्सी पॉवर. पण शक्यतो आमची इच्छा आहे की आपली लागणारी सर्व एनर्जी आपण तिथे निर्माण करावी, लागणारी सर्व फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आपण तिथे निर्माण करावी, लागणारा तिथला लाईव्ह स्टॉक हा आपला स्वतःचा असावा आणि तो एक मनोरंजनात्मक भाग पण तिथे असावा. की उदाहरणार्थ आमचा असा विचार आहे की त्या ठिकाणी छोटीशी पिगरी, एखादं छोटंसं किचन, चिकनचा मेंटेनन्स, डक, हॉर्स, काऊ, बुलक आणि डॉग हे सगळे प्राणी तिथे असले पाहिजेत की ज्याद्वारे तिथे येणारी जी नातवंड पतवंड असतील त्या लोकांना इथे एक मोठं अट्रॅक्शन होईल की या ठिकाणी जर आपण आजी आजोबांकडे गेलो तर त्या ठिकाणी जे कधीही अनुभवायला मिळालं नाही ते मला माझ्या गाईचं धार काढता येईल, मला घोड्यावर बसता येईल, घोड्याच्या अशा स्वरूपाचं वातावरण तिथे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणखीन एक अट्रॅक्शन आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय ते स्टुडिओच्या फॉर्ममध्ये. एक स्टुडिओ म्हणजे साधारण 500 स्क्वेअर फुटाची जागा असेल. उदाहरणार्थ एक पेंटिंग स्टुडिओ, म्युझिक स्टुडिओ, क्ले स्टुडिओ, मेकॅनिकल स्टुडिओ, कम्प्युटर स्टुडिओ, आर्ट आणि क्राफ्ट स्टुडिओ असे वेगळ्या प्रकारचे स्टुडिओ. हे स्टुडिओ ही जागा अशी आहे की उदाहरणार्थ म्युझिक स्टुडिओ घेतला तर त्या ठिकाणी सर्व प्रकारची म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध असतील, सर्व प्रकारची गाण्याची सपोर्ट सर्व्हिस अवेलेबल असतील आणि आठवड्यातून एकदा, महिन्यातून एकदा गाण्याचा टीचर तिथे उपलब्ध असेल. जर तुम्हाला इथं काही शिकायचं असेल तर त्या ठिकाणी शिकण्याची सोय तिथे असेल, ज्यांना वाजवायचं असेल त्या वाजवण्याची सोय तिथे केली असेल. क्ले स्टुडिओमध्ये कुंभाराचं चाक आणि त्या चाकावर मडकी करायला शिकण्याचं माझं लहानपणापासून स्वप्न होतं की असं आपण काहीतरी करावं आणि मला असं वाटतं की सर्वच लोकांना कधी ना कधीतरी त्या कुंभाराच्या चाकावर बसायची इच्छा असते. ते चाक आपलं तिथे असेल ज्या चाकावर आपण आपल्याला हवे ते प्रयोग आपण करू शकू अशा स्वरूपाचे स्टुडिओ विच विल बी अनदर अट्रॅक्शन फॉर द ग्रँड चिल्ड्रन्स अँड द चिल्ड्रन हू वुड लाईक टू कम अँड विजिट दॅट प्लेस. त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे या ठिकाणी मेंटेनन्स. सर्वसाधारणपणे या ठिकाणी एक मॅनेजर आणि त्याचा एक 6 ते 7 लोकांचा सपोर्टिंग स्टाफ अशा स्वरूपाचं स्ट्रक्चर तिथे असेल की जे कायम तिथे राहील. त्यामध्ये एक कुक, एक हेल्पर, एक गार्डनर, एक वॉचमन, एक ड्रायव्हर आणि ट्रस्टची तिथे असणारी गाडी. ही गाडी असेल की जी ज्यांना हवी असेल त्यांना कुठे जाण्यासाठी, स्टेशनवरून येणाऱ्या व्हिजिटर्सना आणवण्यासाठी, पोचवण्यासाठी, इमर्जन्सीमध्ये जर कोणी आजारी असेल तर सर्वसाधारणपणे हा जी जागा आम्ही शोधलेली आहे ती शहरापासून अर्ध्या तासाच्या ड्रायव्हिंगच्या अंतरावर असेल की कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याकडे तर सिक रूम असणारच आहे ज्याच्यामध्ये एक नर्स असेल आणि डे टू डे जी काही काळजी घ्यायला लागते ती तिथे घेतली जाईल. पण त्याच्या आपल्याकडे जर हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न आला तर अर्ध्या तासामध्ये कुठल्याही व्यक्तीला आपल्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येईल अशी वाहनाची व्यवस्था आणि अर्ध्या तासाच्या अंतरावर हॉस्पिटलची व्यवस्था आणि त्यांच्याबरोबरचा टायर अशी सर्व प्रकारची सोय करण्याचा आमचा मानस आहे.